हमारे डॉक्टर जैन से भी मैं विनंती करूंगा, डॉक्टर प्रवीण जैन, मॉर्निंग क्लब के फाउंडर मेंबर, क्रिकेट का निस्सीम भक्त, क्रिकेट बद्दलची त्यांची निष्ठा आणि उत्साह कमालीचा असतो मित्रांनो. मयूर, विकास पैत्रीकडून तुला स्पेशल ऑफर आहे. लकी चार्म आहे, तो वाढदिवस आहे, त्याचा जन्मदिन साजरा सुद्धा आम्ही या ठिकाणी केलाय. विकास पैत्री याचकडून तुला 2500 रुपयात पारितोषिक मिळणार आहे. फक्त तुला आपला अर्धशतक झलकवावा लागेल. चलिए पहली ओवर नदीम चिपलूनकर, वाह क्या स्ट्रोक है, क्या क्लास है, दिखाते हुए बल्ले को तिरछा किया. दोस्तों याद दिला दी विराट कोहली की, याद दिला दी राहुल द्रविड़ की. ये बल्लेबाजी होती, ये कल्पकता और ये कौशल्य होता है दोस्तों बल्लेबाज का. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नो डाउट. चला लिंक बदललेले आहे. नदीम ने पहले मुकाबले में बहुत ही बढ़िया बल्लेबाज गेंदबाजी की थी, 4 विकेट लिए थे, मैन ऑफ द मैच से सम्मानित किया गया था. प्राप्ती डिजिटलची आता लिंक बदलण्यात आलेली आहे, नवीन लिंक अपलोड झाले. जयेश मात्रे याचकडून पाठोपाठ 3 चौके लगावले तरी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. 2 चौकार ठोकलेत, 200 रुपये. ओके, आता एक चौकाराची मात्र गरज आहे. एक चौके की और जरूरत है मयूर पाटिल को. काफी खुश किया है, काफी प्रभावित किया है. बाबा हिमालय अपना इनाम यहां से लेके जाए. और आकिब खान दोस्तों, बड़ी इनामी रकम यहां पर गणेश पड़वल के लिए भी रखी गई. 500 रुपये हमने देखा था, सौरभ कमाने 500 रुपये, नीरज जोशी टीम के मेंटर्स. हाँ पीछे हट जाए. विकास पैत्री 2500 आणि किसके तरफ से? ओहो, यहां पर ये बड़ी मछली जाल में फंसाई है. ये बड़ा विकेट होगा दोस्तों. थर्ड अंपायर कॉल किया है, अर्थात रिव्यू मांगा है. एक रिव्यू रखा गया है. देखना है ये रिव्यू सक्सेसफुल होता है या नहीं, कोशिश हो रही है. हमारे यहां से जीतू बिल्कुल जूम करते हुए बैट्समैन डिसिजन पेंडिंग आहे.
बघा, जेव्हा रिव्ह्यू आपण मागाल तेव्हा नक्की फक्त तुमचा 12वा खेळाडूच इकडे असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. नॉट आउट. हा, थांबा थोडा, तात्काळ आपल्याला सामना थांबवायचा आहे. नक्कीच पंचांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केले. मसूद कादरी की तरफ से दोस्तों मैन ऑफ द सीरीज के लिए 2000 रुपए का इनाम यहाँ पर आया हुआ है, जबकि स्वतंत्र स्पोर्ट्स क्लब के मालक संदीप कोटकर की तरफ से गणेश पड़वल के लिए 200 रुपए का कैश प्राइज. तो भाग्यशाली रहे दोस्तों मयूर. 2 शानदार चौके, 1 सिंगल की सहायता से रनों की संख्या मात्र 9. एक बहुत ही करीबी मामला हमने देखा था, डायरेक्ट हिट हुई थी और इस बीच खराब गेंद. खिलाड़ी ने शायद, जब तक गेंदबाज स्टंप पे गेंद थ्रो करते, शायद पराग खोत तो अंपायर है ना. हाँ, इस मर्तबा रूपेश माली ऑन फायर. गेंद को भेजा काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. तुम्हाला इकडे यायचं, आपलं बक्षीस या ठिकाणी येऊन आपल्याला घेऊन जायचं आहे. बाबा आणि गणेश पडवल. फिर से एक मर्तबा तेज तर्रार गेंद थी, हल्की सी अपील रुपेश माली की तरफ से वाइट की दाद मांगी थी, लेकिन अंपायर जी ने इस अपील को नकारा. इस प्रकार से यह आखिर गेंद मात्र निर्धाव जाती हुई. पहली ओवर की समाप्ति पर रनों की संख्या 16, बगैर कोई नुकसान के. जंजीरा पॉइंट सेमीफाइनल का पहला मुकाबला सभी प्रमुख अतिथि के उपस्थिति में. अंसार दलवी, साकिब वांगारे दोस्तों, उनके पिताजी सुल्तान वांगारे, साथ ही साथ सम्मानीय अजीत जी कासार, मुबशिर लाल से, बिलाल, नईम दलवी, नईम फारूकी, और मुझे ऐसा लगता है नदीम भाई भी होंगे, फिरोज खान वांगारे, इम्तियाज भाई, बहुत से वांगारे फैमिली पूरी बैठी है यहाँ पर. हमारे दिवला और कादरी दिख रहे हैं, मुझे मुजफ्फर भाई हमारे वालवटकर दिख रहे हैं, नदीम फारूकी फुजेल 11 के कप्तान मालक, बाबा के लिए 15,000 रुपए का यहाँ पर कैश प्राइज आया था चोकड़ी गैंग की तरफ से. मैं अजित जी कासार से विनंती करूंगा, अजित भाई कासार, आपल्याला नक्कीच या खेळाडूचा गौरव करायचा आहे. अजित भाईची सर्व नजरा या सामन्यावरती लागलेली आहेत. हा बाइक वहां से हटा है. हा, इस मर्तबा मयूर ऑन फायर. 50 के लिए दोस्तों मयूर के लिए बड़ी इनामी रकम रखी गई है. विकास पैतरी की तरफ से 2500, पचास अगर अपना अर्धशतक पूरा करते हैं मयूर पाटिल तो, हालांकि छक्के की सहायता से रनों की संख्या 22. गेंदबाजी में कप्तान को खुद लाया गया था, खुद कप्तान आए थे गेंदबाजी के लिए, क्योंकि उनको पता था पहला ओवर बहुत ही महंगा साबित हुआ था. मयूर का विकेट मात्र हमें किसी भी सूरत में प्राप्त करना है. ये हमारी प्राथमिकता होगी, ये हमारी उपलब्धि होगी.
फरहान, यही कोशिश होगी फरहान कलबस्कर की। समरान कारबारी एक उभरता हुआ चेहरा है दोस्तों, रायगढ़ प्रीमियर लीग में भी हमने देखा था, इस खिलाड़ी का चुनाव हुआ था। नो डाउट एक शांत स्वभाव का खिलाड़ी, और उसके ऊपर मात्र कप्तानी की जिम्मेदारी, कप्तानी की कमान सौंपी थी संघ मालक अजीत जी कासार ने। इस खिलाड़ी के ऊपर बहुत ही भरोसा है। इस मरतबा गैप में खेला है, लेकिन एक रन ही मिलेगा क्योंकि खिलाड़ी वहां पर तैनात है। जब तक गेंद को गैदर करते नदीम चिपलूनकर, मात्र एक रन लेने का समय था दोनों ही बल्लेबाजों के पास। इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 23 रन। बाइक वहां से हटाए, जो भी बीच रास्ते में जो बाइक जिसने भी लगाई है दोस्तों, थोड़ी सी मैं गुजारिश करूंगा उनसे कि वो बाइक अपनी वहां से हटाए। सागर, रुपेश माली, इस मरतबा खराब गेंद समरान की। कमबैक करना होगा अगर इस मुकाबले में जीतना है तो अच्छी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि इस वक्त दोस्तों जंजीरा पॉइंट के दोनों ही फलंदाज बल्लेबाज बिल्कुल अपना आक्रामक रुख, अपना एग्रेसिव रूप यहां पर दिखाते हुए। हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, जड़ में कराने की कोशिश की थी समरान ने। कोशिश हो रही है समरान की, आई कांटेक्ट, और जो टीम का दूसरा कप्तान दोस्तों विकेट कीपर होता है, उसके तरफ से आंखों ही आंखों में इशारे हो रहे। अंपायर जी ने कुछ आदेश दिए हैं। चलिए सामना थोड़ा फास्ट करें क्योंकि काफी समय बीता है। हवा में गेंद है, नदीम चिपलूनकर गेंद के नीचे, और ये पहला झटका। कम ऑन डीजे। अकीब खान जहां कहीं भी हो, कमेंट बॉक्स में आ जाए। अकीब खान अपना इनाम यहां पर जो रखा गया था, स्वतंत्र स्पोर्ट्स क्लब के मालक संदीप जी कोटकर, इनके तरफ से भी गणेश पड़वल के लिए 200 रुपए का इनाम आया था। और यह अब एमपीएल जो मुरुड प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा होने वाली है, उसके भी दोस्तों संघ मालक है संदीप जी कोटकर। हाँ, इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक, जैसे ही देखा शॉर्ट ऑफ लेन गेंद थे, उसे भेजा कॉ कॉर्नर वाइड लॉन्ग ऑन की दिशा में, सीधे 6 रनों के। अगर बल्लेबाजी की बात की जाए तो यह अपने निजी 22 रन के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे हैं। 2 शानदार चौके शुरुआती 2 ओवर में, 2 गेंदों पर 2 छक्के और 2 सिंगल की सहायता से कुल मिलाकर अब तक बनाए हैं 22 रन। 6 गेंदों का सामना किया है दोस्तों। दूसरा टॉस के लिए भी यहां पर आ जाए, जैसे एक इनिंग का अंत हो, पहले सत्र का खेल समाप्त हो, कप्तान को आना होगा। और इस बीच एक और छक्का मयूर पाटिल के बल्ले से निकलता हुआ। आज तो इस छक्के के लिए दोस्तों मयूर पाटिल के लिए नवीद दाखवे की तरफ से आए हैं 100 रुपये, जबकि अकीब खान के लिए यहां पर 500 रुपए का इनाम आया था जुहेद खान की जानिब से। गणेश पडवल कुठे असेल, तुला पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, कारण स्वतंत्र स्पोर्ट्स क्लब चे मालक संदीपजी कोटकर तुझ्यावरती खुश झालेले आहेत। त्यांच्याकडून पुन्हा एकदा तुला 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गणेश पडवल
नितीन अनमय पाटील याचकडून नीतूला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलो होता. नीतू तुला सुद्धा यायचं आहे, कारण खूपच महत्वाचा घटक आहेस तू आपल्या संघातला. 1 रन की और इजाफा होगा. इस सिंगल की सहायता से रनों की संख्या 37 36 के 37 एक वाढू 37. और यहां पर देखिए बड़ी मछली जाल में फंसा लिए दोस्तों. वाह, जी बड़ा विकेट दोस्तों. बिल्कुल मुझे ऐसा लगता है कि मुदस्सर ने अपने वालिद साहब का इस्तकबाल किया है और उनके स्वागत में ये बड़ा विकेट लिया है. हर छक्के पर 100 रुपए का इनाम. देखिए नवीद ने अपनी दुकान बंद करके यहाँ पर आया दोस्तों. ये क्रिकेट प्रेमी है, क्रिकेट के प्रति उनका लगाव, उनका जुनून. सर्वांनी मागे बसायचं आहे. बाउंड्री लाईन सीमारेषेच्या पलीकडे बसायचं आहे. लाईन ऑफ कंट्रोल आपण ज्याला म्हणतो, LOC. चला सर्वकडे ग्राउंडच्या चारी बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की कोणीही ती सीमारेषाला ओलांडायचा नाही आहे. सीमारेषेच्या आतमध्ये यायचं नाही आहे. चलिए हाँ, बढ़िया स्ट्रोक. यहाँ पर करीबी मामला हो सकता था. देखिए बाल बाल बचे, क्योंकि बहुत ही करीबी मामला था दोस्तों. प्रतीक नो डाउट बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. पिछले मुकाबले में जब उनका वजीर यानी कि मयूर पाटिल जल्द आउट होने के बाद मात्र उस मुकाबले के सर्वसूत्र अपने हाथ में लिए थे, वो बल्लेबाज थे प्रतीक. और अब प्रतीक सामना करेंगे मुदस्सर की गेंदों का. तेज तर्रार गेंदबाजी मुदस्सर की, बहुत ही तेज गति से गेंदबाजी कराते हैं. चुनौती होगी प्रतीक के लिए. फुल टॉस गेंद थी, थोड़ी सी लो फुल टॉस गेंद, सीधे बल्ले से उसे वी में खेला है. लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जब तक गैदर करते नदीम चिपलुनकर. 1 रन लेने का मात्र समय था बल्लेबाजों के पास. इस सिंगल की सहायता से बड़ी देरी के बाद रनों की संख्या 39 पर पहुंची है. प्रतीक के लिए दोस्तों उन्हीं के गांव के जयेश मात्रे, जिन्होंने 6 छक्के लगाने का विक्रम किया था इस प्रतियोगिता में, उनके लिए 500 रुपए का इनाम. 3 छक्के अगर प्रतीक लगाते हैं तो. कल हमने देखा था दानियाल कास्कर ने भी 6 छक्के लगाए थे. 5 छक्के तो अकेले विजय घानेकर की गेंदबाजी पर लगाए थे. कुल मिलाकर दानियाल की वो इनिंग मात्र अपयशी रही थी. क्यों? क्योंकि बोल्ड आउट के जरिए उनकी टीम इस श्रृंखला से बाहर चली गई थी. हाँ, इस मरतबा दूर से खेलने का प्रयास किया था, बाहरी किनारा लगा और यहाँ पर प्रतीक की इनिंग का मात्र अंत हुआ. गोलंदाज ने क्या बढ़िया गोलंदाजी की है. नाम ही गोलंदाज है और बढ़िया गेंदबाजी. कहीं ना कहीं अब एक छोटी हंसी स्मित हास्य हम अजीत जी कासार के चेहरे पर भी देख रहे हैं दोस्तों, क्योंकि जिस विकेट की तलाश थी प्रतीक के ऊपर बड़ी इनामी रकम लगाई जा रही थी, हम देख भी रहे थे. और मयूर, ये 2 जो बहुत ही इंपॉर्टेंट विकेट थे वो मात्र प्राप्त किए और इस तरह से 4 केवल रन खर्च किए और 2 बड़ी कामयाबी दोस्तों. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. 39 रन 40 रन
2 ओवर की समाप्ति पर, 3 ओवर की समाप्ति पर। और समरान विरुद्ध शहबाज, ये जुगलबंदी होगी दोस्तों, क्योंकि एक ही टीम से खेलने वाले 2 खिलाड़ी एक दूसरे पर अपना वर्चस्व बनाने में कामयाब। क्योंकि अब यहां पर शहबाज ने एक शानदार छक्का जड़ा है नवीद की जानिब से दोस्तों। 100 रुपए का पारितोषिक उसके लिए यहां पर दिया जाएगा, इसमें कोई दो राय नहीं। नवीद दाकवे जानते भी है शहबाज दामाद है, और अपने दामाद के ऊपर मात्र हर छक्के पर 100 रुपए का इनाम रखा है। हा? मैच रुका है थोड़ा। टेम्पो शायद बीच में कुछ थोड़ी सी अड़चन वहां पर निर्माण हुई है, कुछ दिक्कत पेश आई है। फहद देखिए क्या प्रॉब्लम है वहां पर, उस प्रॉब्लम का सॉल्यूशन निकाले। छियालीस रन, चौथी ओवर इस वक्त प्रगति पर है। समरान की पहली गेंद पर जोरदार हिट लगाया था शहबाज खतीब ने। A1 नांदगांव के गेंदबाज और A1 नांदगांव के ही रह चुके बल्लेबाज शहबाज एक दूसरे के विरुद्ध। दोस्तों ये प्रीमियर लीग या MPL मुरूड प्रीमियर लीग की खूबसूरती है दोस्तों, जब आप आपके ही टीम के एक प्रमुख गेंदबाज के विरुद्ध जब आक्रामकता दिखाते हैं तो कहीं ना कहीं दोस्तों वो मंजर बहुत ही देखने के काबिल होता है। बिल्कुल हमारे यहाँ पर हनीफ का भी यहाँ पर आगमन हो चुका है, हम उनका भी स्वागत करते हैं। और आए हुए तमाम शायकीन क्रिकेट का, क्रिकेट के चाहने वालों का, क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक और सहर्ष स्वागत करते, इस्तकबाल करते हैं। दोपहर के ये सत्र का ये मुकाबला, कड़ी धूप इस वक्त बीच मैदान पर, धीरे धीरे स्कोरिंग को बढ़ाते हुए सिंगल की सहायता से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 47। एक छक्का लगाया था, लेकिन एक तेरी तो एक मेरी, एक दूसरे के प्रति। हाँ, इस मर्तबा धीमी गति की गेंद, लेकिन घुमाव ज्यादा होने के कारण मात्र बहुत ज्यादा आउटसाइड ऑफ स्टंप निकल गई गेंद। और इस बीच अंपायर मुन्ना पठान का हमें इशारा मौसूल हुआ वाइड बॉल का। इस एक रन की सहायता से 48 रन। और यहां पर विनायक, पिछले मुकाबले में जिसने अपने इनिंग का श्री गणेशा किया था वही विनायक देखिए। बिल्कुल बल्लेबाज रोकने के लिए तैयार नहीं है, क्योंकि 54। हाँ, हमारे अजीज दोस्त शुएब भाई मलिक, लीजेंड क्रिकेटर दोस्तों, जोरदार तालियां होनी चाहिए शुएब के लिए। शुएब मलिक ने क्रिकेट के मैदान पर, कई ऐसे मैदान है जिधर जहां पर अपनी यादें छोड़ी है दोस्तों। शुएब मलिक टेनिस क्रिकेट का शातिर खिलाड़ी, अच्छा बल्लेबाज, हालांकि इन दिनों रेस्ट कर रहे हैं। हालांकि ऐसा में लगा था कि लीजेंड जो एक ओल्डीज टीम बनाई गई थी, शुएब मलिक उसमें खेलेंगे ऐसी उम्मीद थी, लेकिन तबीयत नासाज होने के कारण शायद उन्होंने वो जोखिम उठाना पसंद नहीं किया। और साकिब वांगारे अगर थे तो मुझे ऐसा लगता है साकिब का खेलना जरूरी था उस टीम में। एक रन का इजाफा। चलिए मैदान पर चलते दोस्तों। 55 रनों का यहाँ पर 55 रनों तक पहुंचने में कामयाब रही है जंजीरा पॉइंट की टीम। शुरुआत बहुत ही दमदार हुई थी। मयूर पाटिल, बर्थडे बॉय, लकी चाम, वंडर बॉय जिसने 28 रन की एक शानदार पारी खेली। इस मर्तबा खराब गेंद समरान कारबारी की। सम्माननीय शुएब भाई मलिक का स्वागत करने के लिए मैं विनंती करूंगा मुरूड प्रीमियर लीग के उपाध्यक्ष नितेश पाटिल से कि वो लीजेंड क्रिकेटर शुएब मलिक का स्वागत करें अपने हाथों से। शुएब भाई थोड़ी सी तकलीफ देंगे आपको, आप इस एजाज को स्वीकार करें, सम्मान को स्वीकार करें। उसी तरह से दोस्तों अंसार दलवी भी है, पराग, अंसार दलवी का भी हमें इस्तेमाल करना होगा। पराग
नितेश पाटील तुला पुन्हा विनंती करतो. अन्सार दलवी सुद्धा या ठिकाणी आलाय. तो 4 ओवर की समाप्ति पर रनों की संख्या है 61. देखिए लगभग 15 रन प्रति ओवर के अवसर से बल्लेबाजी हो रही है. बहुत ही शानदार इनिंग और शानदार बल्लेबाजी, क्योंकि उनको पता है कौस्तुभ 11 के पास बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज है. फरहान कलबस्कर, मुदस्सर गोलंदाज, समरान कारबारी प्रमुख बल्लेबाज. अनुराग लेफ्ट आर्म ओवर द विकेट और लेफ्ट ही बल्लेबाजी का अंदाज में विनायक ने एक और छक्का जड़ा है दोस्तों. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए दोस्तों विनायक कमाल कर दिखाया दोस्तों. विनायक ने 2 गेंदों पर 2 छक्के लगाए. पिछले मुकाबले में भी हमने देखा था विनायक ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. अंत में आके अंत भला तो सब भला किया था. जंजीरा पॉइंट एक निराशमय स्थिति में थी, एक कठिन स्थिति में थी और ऐसे समय पे यह बल्लेबाज ने आकर 34 रन की एक शानदार पारी खेली थी दोस्तों. ये बिल्कुल सिद्ध करता है कि आपके अंदर कितना टैलेंट, कितनी प्रतिभा भरी हुई है. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, बिल्कुल स्टंप से होती हुई विकेट कीपर फरहान कलबस्कर के हाथों में. रन लेने का कोई मौका नहीं था. अनुराग की अच्छी वापसी. पहली गेंद भी बढ़िया थी लेकिन प्री प्लानिंग खेला था, मन बना लिया था स्विच हिट करने का. मात्र कामयाबी भी मिली थी विनायक को. इस मर्तबा हवा में खेला खिलाड़ी समरान, गेंद के नीचे और कोई गलती नहीं की यहां पर और इस तरह से विनायक की इनिंग का खात्मा. अंसार दलवी का स्वागत करने के लिए मैं फिर से एक मर्तबा विनंती करता हूं दोस्तों मुरूड प्रीमियर लीग के उपाध्यक्ष नितेश पाटिल को. यह भी माजी क्रिकेट पट्टू, जिद्दी क्रिकेट पट्टू, चिकाटी और जिद्दी ये उनकी पहचान थी. ऐसे कई करके क्रिकेटर दोस्तों मुरूड ने दिए हैं, इसमें कोई दो राय नहीं. और ये बहुत ही अच्छी संकल्पना हमने देखा. सभी खिलाड़ी मुरूड तालुके के एकत्रित हुए, जमा हुए और एक संकल्पना उनके दिमाग में. और यहां पर शहबाज 6 रन. हमें पूरा यकीन है दोस्तों नवीद भाई के ऊपर, क्योंकि नवीद भाई क्रिकेट प्रेमी है. अगर चौथा छक्का लगाते हैं तो 500 रुपये, यानी कि हर छक्के पर 150 रुपये. और इस छक्के की सहायता से मात्र रनों की संख्या 73 रन. शॉर्ट ऑफ लेन गेंद, तेज तर्रार गेंद, अनुराग की क्या कहने. हालांकि देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेकिन जमीन पर पड़ने के बाद एक अतिरिक्त उछाल हमने उसको देखा और यही वजह रही कि इस गेंद का मात्र कोई जवाब शहबाज के पास नहीं था. हालांकि शॉर्ट ऑफ लेन गेंद को सीमा रेखा के बाहर भेजने में काफी माहिर, लेकिन तेजी ज्यादा होने के कारण मात्र गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. अनुराग अपनी ओवर की अगली गेंद देखिए, दूसरी गेंद का क्या समाचार लिया. बढ़िया स्ट्रोक. 6 रन से रनों की संख्या 78. गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे आयोजकांना टोकाची भूमिका घेवायला लावू नका मित्रांनो. अन्यथा मला असं वाटतं परागचा आता विचार चाललाय की त्या गाड्यांची हवा सोडावी लागेल. तर अशी वेळ येऊ नये.
टोकाची भूमिका घ्यायला लावू नका मित्रांनो. ज्या शांती आणि सद्भावनेने हे सामना चाललेला आहे. 78 ना रे, 79 80 को विन. $79 रन बने हैं और 80 रन टू विन. शन जयेश मात्रे की तरफ से दोस्तों हैट्रिक हो या ओवर हैट्रिक हो, 200 रुपए का कैश प्राइज. शन जयेश मात्रे. क्षणभर विश्रांती नक्कीच जयेश घेतोय. अरे मी सांगतोय पराग, नहीं ये आज एमपीएल का सपना साकार होता हुआ नजर आ रहा है पराग को. इसके लिए वो चाहता है डबल उसके हाथ से स्वागत हो साकिब वांगारे का. हमने हाँ चलिए टॉस, सेकंड टॉस एमएसके, क्या बोलते हैं, एमएसके और फाइटर तेलोड़े. एमएसके और फाइटर तेलोड़े दोनों ही टीम के कप्तान से मैं विनंती करूंगा, 80 रनों का जीत का लक्ष्य है दोस्तों. एक कदम पीछे इस खिताबी लड़त से दोनों ही टीमें. मेगा फाइनल का टिकट कौन कटवाएगा? क्या अजीत जी कासार की टीम होगी या फिर आसिफ भाई डांडेकर की जंजीरा पॉइंट टीम होगी? कौस्तुभ 11 वाउडूंगी या जंजीरा पॉइंट, कुछ कहा नहीं जा सकता दोस्तों. भले ये लक्ष्य आपको लंबा लगता हो, लेकिन इस श्रृंखला में हमने 90 रन भी क्रॉस होते हुए देखे हैं. तो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. प्रेडिक्शन, अनुमान, कयास यहां पर फेल है. अफवान आरिफ, तुषार डवलेकर कुठे असेल? एक असेल ना का देऊ दुसरा? विजय घाणेकर आलेला आहे. शुएब भाई मलिक के हाथों से सेमीफाइनल के दूसरे मुकाबले का टॉस होने जा रहा है दोस्तों. शुभम घरत, तुझा विरोधी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. शुभम, तुला सुद्धा या ठिकाणी त्वरित यायचं आहे. शुएब भाई आपली वाट पाहतायत. तिसरा मुरुड मधील लिजेंड क्रिकेटर संतोष बुल्लू सुद्धा मला या ठिकाणी दिसतोय. संतोष, तुझा सुद्धा अगदी आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि तुला सुद्धा विनंती करतो मित्रा, तू सुद्धा या ठिकाणी येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची. आणि तुझ्या बाजूला आमचे मित्र, मॉर्निंग क्लबचे फाउंडर मेंबर डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर प्रवीण जैन, डॉक्टर बेनकरने सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली होती. डॉक्टर वसीम पेशवाल मात्र कुठेतरी दिसत नाहीये. चला, शुभम घरत 80 धावांचा उद्दिष्ट असेल. एक धावांचा डोंगर या ठिकाणी नक्कीच रचलेला आहे कौस्तुभ 11 वावडुंग या संघासमोर. परंतु या संघामध्ये सूत्र आक्रमक असे फलंदाज आपण पाहिलेत मित्रांनो. मुद्दसर गोलंदाज स्वतः आहे आणि लकी चार्म कामरान. कामरानचे अर्थच मी सकाळी तुम्हाला सांगितले होते मित्रांनो, लकी, कामयाब. नक्कीच भाई, आम्ही तुमचा पण आधी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. टॉस जीता है शुभम घरत ने. तुषार ये मित्रांनो, यापुढील या सामन्याच्या दुसऱ्या सत्राचा धावता समालोचन आपल्याकडे पोहोचवण्यासाठी मी विनंती करतो तुषार डवलेकर याला आपल्या राज्य भाषामध्ये अर्थात मायबोली भाषा मराठीमध्ये. ओव्हर टू तुषार.
धन्यवाद मुश्ताक भाई. नक्कीच MPL चा हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातील पहिला उपांत्य फेरीचा सामना, ज्या सामन्यात जंजिरा पॉइंटने प्रथम फलंदाजी करताना 79 धावा बनवलेल्या आहेत. एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. कौस्तुभ 11 वावडुंगी संघासमोर. नक्कीच सुरेख सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सांगता देखील त्याच प्रकारे होत आहे. चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले या 5 दिवसांमध्ये. आणि कौस्तुभ 11 संघासमोर कडून सलामीचे 2 फलंदाज आहेत, कामरान आणि मुदस्सर. आणि सुरुवातीचं पहिलं षटक संघाकडून आणि स्वतःच देखील पहिलं षटक घेऊन आलेले ते म्हणजे मयूर याने देखील या स्पर्धेमध्ये, अखंड स्पर्धेमध्ये खूपच सुंदर अशी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला आहे. दोन्ही फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आणि पहिला चेंडू आहे बघा, खूपच सुंदर चेंडू. पुन्हा एकदा मयूर. यावेळी उंच फटका जातोय, चेंडू हवेत आहे. काही काळ चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा मात्र झेल सुटतोय. प्रसाद कासार त्या ठिकाणी आहे. एक झेल होऊ शकला असता. दुसऱ्या चेंडूवर एक खेळाडूला तंबूत धाडण्याची संधी होती जंजिरा पॉइंट संघाकडून, परंतु हा झेल सुटतो आणि एक जीवनदान मिळतोय. पाहूया या जीवनदानचा कितपत फायदा उचलतोय कामरान. आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय. सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मयूर अगदी चांगली गोलंदाजी करतात. या सामन्यात देखील चांगलं षटक टाकतायत ते. यावेळी चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, कट करायचा होता चेंडू पॉइंटच्या वरून, परंतु चेंडू काही बॅटवर आला नाही. अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू निघतोय. खूपच सुंदर गोलंदाजी होते या सामन्यात देखील मयूरकडून. मुदस्सर हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. पाहूया या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करतायत. यावेळी देखील सुंदर अगदी खोलवर टाकलेलं चेंडू, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु चांगलं बॅक करतोय त्या ठिकाणी बाला. आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय मुदस्सरला. मुदस्सर स्वतःच अकाउंट ओपन करते या एकेरी धावने. धावसंख्या वाटते, धावसंख्या आहे ती म्हणजे 2 धावा. अजूनही शेवट 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पंच जरा 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळे सामना थांबवायचा आणि चला सुरू करूया आपण सामना. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. मयूर गोलंदाजी करतोय. यावेळी उंच फटका आणतो, चेंडू जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आता हा 5व्या चेंडूचा चांगला समाचार घेतोय कामरान. यावेळी फुटा चेंडू पुन्हा येतात आणि यावेळी मात्र नाही. हा षटकार खूपच सुंदर फटका, चांगलं वेल जज
क्रिकेटची ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो ग्राउंडचा जो एंट्री पॉइंट आहे त्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत आणि तिथे जे पब्लिक खडी आहे उभे आहेत त्यांनी कृपया त्या समोर जो रस्ता आहे तिथे उभा राहू नये. कुठेही या सामन्याला गालबोट लागता कामा नये. चांगले स्पर्धेचं आयोजन आहे तिथे शेवटच्या क्षणामध्ये कोणतेही गालबोट लागू नये. जर असं वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी गर्दी कमी करायची आणि जे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना जरा लांब करायचं. निखिल धारवे त्या ठिकाणी आहेत त्यांनी जरा तिथं जाऊन प्रत्यक्ष गर्दी कमी करायची त्या ठिकाणी. खूपच सुंदर म्हणावं लागेल. शेवटचे 2 चेंडू कामरण्याचा झेल सोडला. नक्कीच एक जीवनदानासह तो खेळत आहे. त्या जीवनदानाचा मात्र पुरेपूर फायदा उचलत असताना कामरान दिसतोय. सलग 2 चेंडूंवर सलग 2 षटकार मारून आपल्या संघाला या सामन्यामध्ये अजून जिवंत ठेवलेलं खूपच सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल कामरानची. दुसरं षटक घेऊन विनायक होता आणि विनायकचं स्वागत करता मुदस्तर आणि सहज सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो 6 धावांसाठी. कमाल विजय. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळायचा होता चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमारेषेच्या जवळ आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. सरळ 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या वाटते. नक्कीच या सामन्यातील शेवटचे 4 चेंडू बघायला गेले तर आपण 2 षटकार आणि एक या षटकाने देखील पहिल्या चेंडूवर षटकार नंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार असे भरपूर धाव संख्या गोळा करण्यात यशस्वी झाले आहेत मुदस्सर आणि कामरान. दरम्यान विनायक आपल्या या इनिंग मधील दुसरं षटक घेऊन यावेळी देखील उंच फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खूपच सुंदर फलंदाजी मुदस्सर गोलंदाज यांची आणि 6 धावा. कमान डीजे. खूपच सुंदर फलंदाजी करतोय मुदस्सर. मुदस्सरला चांगलं लय सापडलेलं आहे आणि सलग 3 चेंडूवर त्याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याची कामगिरी केली. या ठिकाणी विनायकवर जोरदार हल्ला चढवतोय मुदस्सर. यावेळी देखील उंच फटका. चेंडू खाली क्षेत्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. खूपच सुंदर फलंदाजी मुदस्सर गोलंदाज यांची. आणि या संवादामुळे धावसंख्या 52 होऊन पोहोचते 36 धावांवर. खूपच सुंदर फलंदाजी मुदस्सर गोलंदाज यांची. शेवटचे यावेळी फुल टॉस प्रकारचा चेंडू तर चांगला कारफेकच्या सहाय्याने खेळून काढतोय मुदस्सर गोलंदाज. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव मात्र मिळते. मुदस्सर दुसऱ्या धावासाठी जातो पण छोटी धाव धावाची संधी आणि मला वाटतं खूप सुंदर फेकी आणि हा खेळाडू बाद होतोय. एक सुसाइड विकेट म्हणावी लागेल. कोणतीही गरज नव्हती. चांगल्या धावा बरसत होत्या. अगदी षटकार चौकाराच्या सहाय्याने धावा बरसत होत्या परंतु एक खराब निर्णय म्हणावा लागेल मुदस्सर गोलंदाज यांचा. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धाव बाद होऊन ते तंबूत परतत आहेत आणि
अगोदर जवळजवळ 26 धावा कुठून काढल्या होत्या. सलग चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, परंतु एक दुर्दैवी विकेट म्हणावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात तो बाद होऊन तंबूत परततो. दरम्यान 24 धावा करून तो धावबाद होतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय. दरम्यान आणखीन एक जबरदस्त असा फलंदाज म्हणावा लागेल. सामरान कारभारी येतोय खेळपट्टीवर. यावेळी देखील चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्रग्रस्त होतो. यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि वर 2 खेळाडू बाद होत आहेत. थोडस धावांचा डोंगर जो त्या ठिकाणी इमारत मोठी होत चालली होती, त्या इमारतीला थोडस रोखण्यात मात्र यशस्वी ठरतोय विनायक. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 खेळाडू बाद होत आहेत. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावा. आणि आता मात्र फरहान एक अनुभवी असा खेळाडू आहे या संघातील. चांगली फलंदाजी केली या सामन्यात, या स्पर्धेमध्ये त्यांनी. तेच मयूर फरहान आता बॅटिंग साठी गेलेले आहेत क्रीजवर आणि पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन संघातून मयूर स्वतःचं दुसरं षटक असेल. पवेलियनच्या दिशेने ते गोलंदाजी करतायत. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरहान. यावेळी उंच फटका येतो पवेलियनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे मला वाटतं आणि या 6 धावा पंचांचा निर्णय आहे. सोळा चेंडू 33 धावांची गरज. यावेळी बॅकफुटवर जाऊन लेगच्या दिशेने खेळायचा होता, परंतु मिस झाले होते बॉल. चेंडू जाऊन पॅडवर आदळला होता. अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू निघतोय. खूपच अटीतटीचा हा सामना. यावेळी देखील उंच फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्थिरावतो आणि हा मात्र झेल. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. मागच्या चेंडूवर देखील तो झेल होऊ शकला असता, परंतु मला वाटतं बालाचं थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं त्या चेंडूवर. परंतु फरहानने
फलंदाजी केली आपल्या संघासाठी. चार चेंडूंचा सामना करत आणि आता मात्र ऋतिक फलंदाजीसाठी जातोय. सत्तेचाळीस धावांवर हा तिसरा बळी मिळतोय तो जंजिरा पॉइंट संघाला. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना सामरान पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर आहे तो मयूर याच्या समोर. मयूर याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूपच चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलेला आहे. दोन्ही क्षेत्रात अव्वल ठरलाय तो आतापर्यंत. पाहूया आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी होतोय का. यावेळी उंच फटका आहे. लेग बिफोरची दाद मांडला हा खेळाडू बाद. कॉन डीजे. आणि सम्राट मात्र शून्यावर बाद होऊन तंबूत परत अतिशय निराश दिसताना. सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी करायची गरज त्यांच्या संघाला होती. स्वतः कर्णधार होते. त्या सामन्यात मात्र सम्राट अपयशी ठरतोय. दरम्यान मयूर देखील एक चांगलं कमबॅक करून देते आपल्या संघावर. सलग 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवल्यानंतर आता मात्र हॅट्रिक वर आहेत ते मयूर. पाहूया दुसरी हॅट्रिक पूर्ण करतात का. पाहूया या तिसरी हॅट्रिक पूर्ण करतात का. पाहूया या स्पर्धेतील नासिर आहेत स्ट्राईक एंडवर. मयूर आणि खूपच सुंदर चेंडू टाकला होता. चेंडू जाऊन पॅडवर आदळला होता परंतु पंच तटस्थ आहेत त्या ठिकाणी. नॉट आउट घोषित करतायत पंच मुन्ना पठाण. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. एक अटीतटीची लढत होते या ठिकाणी. पंच थोडा सामना फास्ट करायचा आहे. पॉइंटच्या दिशेने जो बाईक लागलेला आहे त्या ठिकाणी आरशाचं रिफ्लेक्शन होतं या ठिकाणी. शहबाज वो सामने एक बाईक है. सामने त्या आरशाचं रिफ्लेक्शन होतं या ठिकाणी. तो बाईकवर जो माणूस बसलेला आहे त्याच बाईकचा आरसा आहे. ब्लॅक टी शर्ट. हा थोडं आणखीन. हा थँक्यू. हिमांशू येतोय दरम्यान. यावेळी बॅकफूट वर जाऊन खेळायचा होता लेग साईडच्या दिशेने. अकरा चेंडू मात्र आता शिल्लक आहेत या इनिंग मधील. आणि 32 धावांची गरज. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना हिमांशू गोलंदाजी करतोय. तो पवेलियनच्या समोरील एंडने हिमांशू गोलंदाजी करतोय. यावेळी बॅकफुटवर जाऊन खेळताय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली सहभाग क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र कोणतीही चूक करत नाही शहबाज. एक रनिंग कॅच सुंदर झेल पकडतोय.
अभिष वांगारे यांच्याकडून शहबाजला या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच सुंदर झेल पकडला होता शहबाज यांनी. हिमांशू पुन्हा एकदा झेल होऊ शकतं का? आणि यावेळी मात्र लॉलीपॉप कॅच सुटतोय आणि ऋतिकला एक जीवनदान मिळते. नक्कीच ऋतिकला एक जीवनदान मिळतंय. पाहूया या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतोय ऋतिक. दरम्यान खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकात मयूरने देखील मागच्या 6 षटकात शेवटचे 4 चेंडू निर्धाव टाकत 2 खेळाडूंना बाद केलं होतं. त्यानंतर मात्र हिमांशूने देखील पाठी पाहिले नाही. खूपच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत करतोय हिमांशू. यावेळी टाकलेला चेंडू एक फास्टर वन म्हणावा लागेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वाऱ्याच्या वेगाने बिलाल यांच्या शरीरावर येऊन आदळला होता मला वाटतं. आणि लेग बाय निश्चितच पंचाने लेग बाय घोषित केलेला आहे. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात अवांतरच्या दिशेने एक धाव वाढते आणि धाव संख्या मात्र आता 50 वर पोहोचते. संघाचं 50 धावा पूर्ण होतात. अर्धशतक फलकावर लागते संघाचं. 2 चेंडू शिल्लक या षटकातील अजूनही. पाहूया हिमांशू ऋतिक आणि हा देखील झेल. खूपच सुंदर झेल बनावा लागेल. एक डाईव्ह करून चेंडू कॅच केला. शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच थोडासा बॅकफुटवर असेल आता की चांगले सलामीचे फलंदाज आहेत. ते तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि हिमांशू एक सुंदर षटक टाकतोय या षटकात. शेवटचा चेंडू हिमांशू याचा आणि हा मात्र बाह्य चेंडू आणि पंच हिरामन हे आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये हा चेंडू आम्हाला सांगतात की हा बाह्य चेंडू आहे. आणि अवांतरच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या 51 आहे. आता मात्र इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 29 धावा. नक्कीच या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितच थोडासा इक्वेशन बदलू शकते. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटची एज घेऊन चेंडू बॅकफुट पॉइंटच्या दिशेने गेला होता. त्या ठिकाणी 1 धाव निश्चितच मिळेल आणि 1 धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या 32 धावा. 6 खेळाडू बाद झालेत आतापर्यंत आणि 52 धावा आणि आता मात्र 28 धावांची गरज. उर्वरित चेंडू आहेत 6. आणि पाहूया या अटीतटीच्या सामन्यात शेवटचा जो हाणामारीचे षटक आणि एक स्लॉग ओव्हर आहे ते कोण घेऊन येणार आहेत ते जंजिरा पॉइंट संघाकडून. शेवटचं षटक घेऊन आलेत मनीष. स्ट्राइक एंडवर आहेत रुपेश. 6 चेंडू 27 धावा. लेफ्ट हँड गोलंदाज आणि हा सुसाईड विकेट. निश्चित बिलाल यांना स्ट्राइक घ्यायची होती.
आणि हा 7वा खेळाडू तंबूच्या दिशेने परत धावबाद होऊन रुपेश नरेंद्र माने फलंदाजी गेलेले आहेत. 5 चेंडू आणि 27 धावा. सॉरी 28 धावांची गरज. यावेळी उंच फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्थिरावतो आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने हा झेल पकडलाय आणि बिलाल देखील तंबूच्या दिशेने परत एक शेवटचा होप्स होता बिलाल यांच्याकडून, परंतु बिलाल देखील सपशेल अपयशी ठरलेले आहेत आणि तंबूच्या दिशेने परत दरम्यान हा 8 खेळाडू तंबूत परत गेलेले आहेत आणि आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावा. जवळजवळ हा सामना जंजिरा पॉइंटच्या दिशेने झुकत असताना दिसत आहे आपल्याला. यावेळी स्लोवर चेंडू माने आणि गिरकावला चेंडू, पुन्हा एकदा झेल. निश्चितच पहिला रनआउट होता, दरम्यान ओव्हर हॅट्रिक होते. नक्कीच एक खराब विकेट दिला होता जो मुदस्सर गोलंदाज यांनी. तो टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल की चांगल्या धावा बरसत होत्या. जवळजवळ 6 चेंडूवर 6 वेळा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला होता, परंतु एक चोरटी धाव घेण्याच्या नादात मुदस्सर गोलंदाज बाद झाला होता. तोच टर्निंग पॉइंट ठरतोय या सामन्याचा की काय. निश्चित यावेळी मात्र चेंडू आहे हवेत आणि सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी नदीम चिपळूणकर ठोकतोय 6 धावा. दरम्यान 6 धावांनी धावसंख्या वाटते 58 धावा झालेल्या आहेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मनीष यांचा आणि आता मात्र निश्चितच असं म्हणावं लागेल की जंजिरा पॉइंट हा सामना जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोचला आहे आणि त्यांचे संघमालक आसिफ दांडेकर निश्चितच थोडीशी इंजुरी आहे, मला वाटतं मयूर याला निश्चितच शेवटचा चेंडू या इनिंग मधील मनीष. निश्चितच आसिफ दांडेकर साहेब एकदम खुश असतील या खेळाडूंच्या आणि हा बाह्य चेंडू. निश्चितच एक चेंडूची वाट पाहावी लागेल त्यांना, आणखीन एका चेंडूची वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा मनीष शेवटचा चेंडू घेऊन. यावेळी उंच आहे चेंडू, खाली क्षेत्र रक्षक स्थिरावतोय आणि हा देखील झेल आणि हा ऑल आउट झालेला आहे संघ. दरम्यान अगदी सहजरित्या म्हणावं लागेल आपल्याला की जंजिरा पॉइंट हा संघ फायनल मध्ये दिमागात प्रवेश करताना दिसतोय आपल्याला. कॉंग्रॅच्युलेशन टू जंजिरा पॉइंट आणि कॉंग्रॅच्युलेशन टू आसिफ दांडेकर यांचा संघ